नमस्कार, नातिव्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण सोयाबीनची मस्त चमचमीत भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। जरी ही भाजी चमचमीत असली तरी अगदी पटकन तयार होते। खूप काही वेगळे मसाले वगैरे वापरायची गरज नाही। खूप जास्त अशा स्टेप नाही, अगदी झटपट 2-3 स्टेप मध्ये ही भाजी तयार होते। चवीला ही नॉनव्हेजच्या तोडीस तोड आहे। एकदा जर तुम्ही भाजी बनवली तर वारंवार तुम्ही हीच भाजी बनवताल। चला तर सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नातिव्स किचनला सबस्क्राइब करा। इथे एका भांड्यामध्ये मी उकळतं पाणी घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला सोया चंक्स घालायचे। तर इथे मी 1 वाटी सोया चंक्स घेतले आहेत। जवळपास वजनी प्रमाणात सांगायचं झालं तर 100 ग्राम सोया चंक्स आहेत। याला उकळत्या पाण्यामध्ये टाकून साधारणतः 15 ते 20 मिनिट आपल्याला झाकण ठेवून यामध्ये असेच हे ठेवायचे आहेत, म्हणजे हे मऊ होतील आणि मग आपण भाजी बनवायला घेऊ। साधारणतः 15-20 मिनिट झालेले आहेत। हे सोया चंक गरम पाण्यामध्ये चांगले भिजले गेले आहेत, सॉफ्ट झाले आहेत। आता आपण हे गरम पाण्यातून बाहेर काढूया। मी तुम्हाला चेक करून दाखवते। तुम्ही पाहू शकता इथे सोया चंक्स सॉफ्ट झालेत। हाताने प्रेस केला की तो सहज दाबला जातो, म्हणजे आपले सोया चंक्स मऊ झालेत। आता हे सोया चंक्स गरम पाण्यातून काढून घेऊया। हे सोया चंक्स मी गरम पाण्यातून काढून घेतले। आता यामध्ये थंड पाणी टाकूया। आता हे व्यवस्थित धुवून पिळून घ्यायचे, जेणेकरून सोया चंक्सचा जो स्मेल असतो तो येणार नाही। आता हे सोया चंक्स मी पाण्यामधून घट्ट पिळून एका बाउल मध्ये काढून घेत आहे। आता याला मॅरिनेट करायचे। त्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। त्यासोबत यामध्ये घालूया पाऊण चमचा मिरची पावडर, पाऊण चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि पाऊण चमचा गरम मसाला। आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं। हे सगळे मसाले सोया चंक्सला चांगले लागले गेले पाहिजे। याला 10-15 मिनिटं असंच मुरवत ठेवणार आहोत। भाजीचं वाटण बनवण्यासाठी मसाला इथं भाजून घेतला आहे। त्यामध्ये कांदा, तेजपत्ता, लवंग, मिरे, दालचिनी, खोबरं, सोबतच लाल मिरच्या भाजल्या आहेत, कर्णफूल, जे काही आपल्याकडे असेल, तीळ, दगडफूल, खसखस, जेवढे काही मसाले आपल्याकडे असतील ते सगळे मी इथे भाजून घेतले आहे। तुम्हाला काळ्या वाटणामध्ये जे मसाले आवडतात ते तुम्ही भाजून घेऊ शकता। आता हे मसाले आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया। मसाला वाटताना सुरुवातीला पाणी घालायचं नाही, कोरडा मसाला वाटून घ्यायचा आणि त्यानंतर एकदा वाटून झाल्यानंतर आपण थोडं थोडं करून जसं लागेल तसं पाणी घालून तो पुन्हा पुन्हा वाटून घ्यायचा, जोपर्यंत त्याची व्यवस्थित पेस्ट तयार होत नाही। इथे मसाला वाटून तयार आहे, त्याची बारीक पेस्ट करून घेतली आहे। तर भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी 3 पळ्या तेल घालत आहे। याच तेलामध्ये आपण जो सोया चंक्स मुरवत ठेवला होता तो घालणार आहोत। तो व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे। खूप जास्त फ्राय करायचा नाही, फक्त मसाल्याचा फ्लेवर सुटायला लागेल, त्यातून छानसा वास येईल तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। तो फ्राय झाला की मी काढून साईडला ठेवणार आहे। त्याच कढईमध्ये आता इथे आपण भाजी करायला घेऊया। त्यात अजून थोडं तेल टाकून तेल गरम झाल्यावर मी त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालत आहे। तेलामध्ये जिरे छान तडतडले की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालत आहे। यासोबत यामध्ये टाकूया बारीक चॉप केलेला कांदा। इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चॉप करून घेतले आहे, ते यामध्ये टाकत आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा परतायचा आहे। कांद्याने व्यवस्थित तेल सोडले। आता यामध्ये आपण पाऊण चमचा लाल मिर्च पावडर टाकूया। आपण आधी मिर्च पावडर आणि इतर पावडर मसाले टाकले आहेत, इथे थोडे कमी टाकायचे। त्यासोबत अंबारी मसाला टाकत आहे, गरम मसाला टाकत आहे पाऊण चमचा। आता हे मसाले पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। पावडर मसाले परतले की त्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते टाकूया। आता हे व्यवस्थित परतून घेऊ। हा मसाला जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। याचा वास पण एकदम छान येतोय। आता यामध्येच फ्राय केलेले सोया चंक्स टाकले आहे। तुम्ही सोया चंक्स आधी फ्राय न करता या मसाल्यामध्ये डायरेक्ट टाकून फ्राय केले तरी चालेल, परंतु आधी जे आपण सोया चंक्स फ्राय करतो त्याची चव छान लागते। त्यामधला जो मुरलेला मसाला आहे तो सोया चंक्स मध्ये फ्राय केल्याने आतपर्यंत व्यवस्थित चवदार लागतो। त्यामुळे आधी फ्राय करून घेतले तर भाजीची चव छान लागेल। यामध्ये मसाला तळाला लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकत आहे। पुन्हा आपण पाणी टाकणारच आहोत, पण थोडा वेळ हे असेच परतून घ्यायचे। ग्रेव्हीने मस्त तेल सोडले। सोयाबीन वडा मसाल्यामध्ये आतपर्यंत शिजला आहे।
तुम्हाला जास्त पातळ नको असेल तर तुम्ही असंच इथे थोडं कस्तुरी मेथी आणि मीठ टाकून असंच तुम्ही सर्व करायला घेऊ शकता। पण मला रशाचा हवाय त्यामुळे इथे थोडं मीठ टाकून अजून त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून त्यावर कोथिंबीर मस्तपैकी टाकून भाकरीसोबत असा चुरून खाता यावा असा थोडा रसेदार मी सोयाबीन वडा करत आहे। मस्त झणझणीत काळ्या वाटणातला सोयाबीन वडा आपला तयार आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। यापुढे तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे कमेंट्स करून नक्की सांगा। नादीप्स किचन वर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर मिळेल। धन्यवाद।